आणि मी काय तो निवडून थोडाच येणार आहे म्हणलं. पक्षाचं चिन्ह घरोघरी जावं यासाठी आम्ही तुला तिकडे लक्षात ठेव म्हणलं. पण मला पक्षानं जबाबदारी दिली हे निवडून आलेल्या लोकांची पालकत्वाची. कदाचित तुम्हाला माहित असेल पण मी नगरसेवक नसताना देखील मी त्यांच्या मिटिंग अटेंड करायचा, त्यांना सभागृहातले मुद्दे द्यायचे, त्यांचे ठराव तयार करून द्यायचे. 17ला मी नगरसेवक झालो दुसऱ्यांदा कॉप्ट म्हणून. हा, कॉप्ट म्हणून. मूळच्या विचारधारेचे लोक त्यांना बाजूला सरून हे नव्यानं आलेल्या लोकांनी जागा बळकावली आहे. जोपर्यंत गुळ आहे तोपर्यंत मुंगळे राहणार, गुळ संपला की मुंगळा दुसऱ्या गुळाला होडकायला जाणार. ते असं होणार आहे. नुसतं भरती, ते काय पोलीस भरती सारखं भरत्या चालू आहेत. काँग्रेसमध्ये आले की आला लगे कौतुक. आमचा विरोध कुठल्या पक्षाला नसतो, कुठल्या व्यक्तीला नसतो साहेब, त्याच्या विचारधारेला असतो. ह्या देशात त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी कम्युनिझम इथं रुजवणार नाही. अजूनही माझी कार्यक्षमता चांगली आहे, अजूनही मी काम करू शकतो, अजूनही निवडणुका लढू शकतो. नमस्कार, ब्रेन न्यूज चॅनलच्या पॉडकास्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जनसंघ, आणीबाणी आणि भारतीय जनता पार्टी आणि त्या विचाराने किंवा हिंदुत्वाच्या विचाराने किंवा देव धर्म राष्ट्र जो विचार घेतला जातो त्या विचारधारेला जोपासणारे नेतृत्व आणि त्या विचारधारेला पुढे सरकवणारे कार्यकर्ते जी होती ती विचारानं पेटलेली होती. आणि त्याच विचारधारेच्या मुशीमध्ये तयार झालेले एक कार्यकर्ते म्हणून किंवा काळानं ते नेते म्हणून गणले गेले. नेते म्हणूनच आजपर्यंत त्यांचा परिचय आहे. आणि त्यांचा परिचय करून देण्या अगोदर त्यांचं नाव म्हणजे प्रभाकर जामगुंडे. नमस्कार सर. नमस्कार. खूप मोठ्या विचारधारेच्या मुशीमध्ये तयार झालेले आहे कार्यकर्ता. आम्हाला तो कार्यकर्ता ऐकून घ्यायचाच आहे. त्यापूर्वी तुमचा परिचय अल्प करून दिला तर बरं होईल. मी प्रभाकर जामगुंडे. आमचं मूळचं कुटुंब हे कर्नाटकातलं. वडिलांनी जवळजवळ 95 वर्षापूर्वी सोलापूर शहरात येऊन इथंच स्थायिक झाले. त्यांनी इथंच काम करत होते. आमचे वडील ऑइल मिलमध्ये काम करत होते या ठिकाणी. नंतरच्या काळात ऑइल मिल बंद पडल्यामुळे त्यांनी लॉजिस्टिक म्हणजे ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये माथाडी कामगार म्हणून, म्हणजे माल उचलणारे जे असतात ना ते लेब हमाल, त्या तिथं काम करत होते. ते अशिक्षित होते आणि घरी आई होती. मी आई वडिलांना एकुलता एक मुलगा आहे आणि आई 4थी पर्यंत शिकलेली होती आणि आईची इच्छा खूप होती की मला तिनं शिकवावं. प्राथमिक शिक्षण कुठं? माझं प्राथमिक शिक्षण गल्लीतच. पूर्वीच्या काळाला खूप लांब लांब असायचं. गल्लीतल्या शाळा होत्या ना, पूर्वीच्या ज्या शाळा होत्या ना, म्हणजे व्यापारी पेठातल्या लोकांसाठी त्या शाळा होत्या. करंजकर शाळा, गल कुलकर्णी शाळा, संगप्पा मास्टर शाळा, गल कुलकर्णी तुमचे अशा पद्धतीने जे होते त्या शाळेपैकीच एक शाळा आमच्या गल्लीत होती. ते विचारधारा नवीन, म्हणजे नवीन पद्धतीने शिक्षण होतं, पण ते जुने शाळेत चालवायला ती घेतली होती. त्या शाळेत आम्हाला प्रवेश आम्ही घेतला. माध्यमिक शिक्षण माझं आईच्या मर्यादा तिथं संपल्या. गल्लीच्या शाळेपर्यंत येऊनच पोहोचवायच्या होत्या. तिथून मग आम्ही मित्राच्या बरोबरीनं कॉमर्स प्रशाला, रावजी सकाराम प्रशाला होती जी सम्राट चौकातली, त्या प्रशालेमध्ये ऍडमिशन घेतलो आणि त्या ठिकाणी जवळजवळ 4 वर्ष आमचं कॉमर्सचं शिक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे मित्राच्या संगतीनं कॉमर्सचं? हो ना. मग घरात मोठे कोणच नाही आहेत. एक घरात वडील अशिक्षित, आईच्या मर्यादा पडल्या, त्यामुळे मित्रच आमचे सखे सोबती. रावजी सकाराम तेव्हा कुठे होती? सम्राट चौकामध्ये. तिथेच का? तिथेच होती. पण एकच मजली इमारत होती. आता ती खूप मोठी झालेली आहे. त्यावेळेला ती एकच मजली. कॉलेजचं महाविद्यालयीन शिक्षण? महाविद्यालयीन शिक्षण आम्ही साधारणतः 72 ते 76 या काळामध्ये दयानंद महाविद्यालयात माझं शिक्षण झालं. कॉमर्सला झालं. मित्र कॉमर्सला गेल्यामुळे मी कॉमर्सला गेलो. बीकॉम कम्प्लीट? बीकॉम माझं पूर्ण झालेलं नाही. मग 5 वर्ष कशासाठी? काय त्याचं कारण असं आहे की कॉलेजमध्ये अकाउंटन्सी हा, कॉमर्सला अकाउंटन्सी हा सब्जेक्ट जो होता तो प्रॅक्टिकल सब्जेक्ट होता. पण आमच्या आवडीनिवडी ह्या खूप वेगळ्या होत्या. आम्ही स्पोर्ट्समध्ये लक्ष घालणारे लोक, मला खूप आवडायचं म्हणून मी त्या स्पोर्ट्समध्ये भाग घेत राहिलो आणि कॉलेजचे तास कॉलेजमध्ये वेगळेच विद्यार्थी अटेंड करत राहिले. कुठले इव्हेंट होते तुमच्याकडे? माझा मेन इव्हेंट होता तो 100 मीटर धावणे, 200 मीटर आणि 400 मीटर, लांब उडी आणि ट्रिपल जम्प अशा पद्धतीने ऍथलेटिकचा होता.
आणि दयानंद कॉमर्स कॉलेजच्या क्रिकेट टीमचा मी विकेट किपर होतो. आणि त्याला पूरक म्हणून कबड्डी, खो खो आणि बास्केटबॉल हे 3 खेळ आम्ही खेळत होतो. म्हणजे साधारणतः दिवसभरातून सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास माझे व्यायामातच जात होते. त्यामुळे कॉलेजमध्ये पिरियड अटेंड करायला आम्हाला वेळच मिळाला नाही. त्यामुळे आणि प्रॅक्टिकल सब्जेक्ट असल्यामुळे आम्हाला ते काहीच झालं नाही. ते राहिले विषय. कदाचित त्याच मेहनतीचं हे फळ आहे. हा, त्या काळामध्ये मी लांब उडीमध्ये युनिव्हर्सिटीत 2 नंबर आलेलो होतो. आणि 100 मीटरला मी डिस्ट्रिक्टला सगळ्यांना मारलो होतो या ठिकाणी मीट ॲथलेटिक मीटमध्ये. मग मी म्हणालो की त्या मेहनतीचं फळ म्हणजे की आज तुमची शरीरयष्टी. हो हो हो, त्यावेळेची तीच शरीरयष्टी. म्हणजे त्यावेळेला असं काय फार मोठं आम्ही वेगळं खाल्लेलं नाहीये. लोक म्हणतात ना, जुने लोक म्हणजे काहीतरी काहीही खाल्लं नाही. आम्ही चटणी भाकरीच खाल्लेला आहे. पण व्यायाम होता त्या पद्धतीनं. त्यामुळे ती शरीरयष्टी तशी राहिली. आणि आज मी पूर्णपणे निरोगी आहे. मला शुगर नाही, हार्ट नाही, काही नाही, टेन्शन नाहीये माझ्या डोक्यात. मी घेत बी नाही कुठल्याही गोष्टीचा. नाही, पण एवढे स्पोर्ट्सचे इव्हेंट करत असताना प्रोटीन हा विषय तुम्ही कसा भागवायचा? थोडी शाळेकडून आम्हाला नाश्ता असायचा ना. कॉलेज कडून? घरी एक टाइम मला दूध लावले होते आईनं मायापोटी. तेवढंच खायचं, एक चपाती आणि दूध खायचं. बाकी हाय प्रोटीन काही नाहीये? हाय प्रोटीन थोडस प्राध्यापकांनी आमच्या स्पोर्ट्सचा मला सल्ला दिला, हे जरा लागतंय बाबा म्हणल्यावर आम्ही आपलं थोडा टेस्ट. हा, थोडं अंड डॉक्टरच्या सल्ल्यानं अंड खाल्लो. बाकी काही तसला प्रकार केलेला नाहीये. आणि असं नाही आहे की मांसाहार खाल्ला तर ताकद येते असं नाही. आज मांसाहारी खाल्लेल्या लोकांना मी बघतोय सगळे हार्ट आणि शुगरवालेच आहेत. बर, आपण त्याच्याकडे तर म्हणजे तुमचा हा परिचय घेतल्यानंतर 12वीच्याच मार्कशीट वर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न केला असं नाही? असं नाही. 12वी नव्हतीच आमच्या वेळेला. आमच्या वेळेला 11वी मॅट्रिक होती आणि 12वी म्हणजे प्री डिग्री. प्री डिग्री सहित 4 वर्षाचा डिग्री कोर्स होता. हा, बीकॉम कम्प्लीट झालं नाही. लास्ट शेवटच्या वर्षापर्यंत येऊन आम्ही थांबलो. मग नोकरीसाठीचे अर्ज वगैरे? हा, नोकरी आता कसं असतं माहितीये का, शाळा शिकलं म्हणजे एकदा कॉलेज मधून बाहेर पडलं की मग पैसा मिळवण्याचे मार्ग चालू होतात. पण ते खरं तर माझ्या डोक्यात काय होतं की आर्मी मध्ये मी जावं म्हणून. आर्मी? हा, सैन्यात भरती व्हावं. पण मी आई वडिलांना एकलाच असल्यामुळं घरामध्ये गोंधळ चालू झाला. नेहमीप्रमाणे पूर्वी होते ना तसे गोंधळ. जणू काय मला इथं अजून आर्मीत गेलो ना, इथंच मला गोळी लागली का ह्या हिशोबात मला बोलायचे. एकुलता कसं व्हायचं, काय व्हायचं, पाहुणे रावळे सगळे नाच सोडला. मग त्यानंतर मला वाटलं PSI व्हावं आपण. त्यावेळेला PSI ची खूप मोठी म्हणजे फर्स्ट इयर वरती PSI होता येत होता. प्री डिग्री फर्स्ट इयर वर होता येत होतं. आणि त्यावेळेला प्रयत्न केला तर त्यावेळेला मला वाटतं गृहमंत्री आपले साताऱ्यातले पाटण तालुक्यातले बाळासाहेब देसाई गृहमंत्री होते. असं आम्ही ऐकलो की पाटण मधले प्रत्येक घरात एक PSI आहे, त्यांनी काम केलं होतं. तर आम्ही बी म्हणलं PSI व्हावं, काहीतरी आपलं सेवा देशासाठी अर्पण करावी. ह्या भूमिकेतनं आम्ही केला. तर तिथं खूप वेगवेगळ्या ओळखी लागत होत्या. तिथं त्यांच्या हिशोबातनं ज्या ओळखी लागत होत्या त्या ओळखी आमच्याजवळ नव्हत्या. त्यामुळं आमचा तोही मुद्दा फेल गेला. तिथंही आम्ही जॉईन झालो नाही. मग आमचं चालू झालं. मग हे पेपर मधलं वाचायचं, जाहिराती वाचायचं आणि अर्ज करायचं. मी साधारणतः रेल्वे, MSCB, ST, महानगरपालिका ह्या सगळ्या ह्याच्यातनं अर्ज केलो. आणि ह्या सगळ्यामध्ये मी रिटर्नला पास, एकदम टॉप मध्ये पास, पण ओव्हरऑलला इंटरव्ह्यूला फेल. कारण तिथेही ओळखीचाच प्रश्न येत होता आणि त्यावेळ्या ओळखी माझ्या नव्हत्या. त्यामुळं आम्ही असंच गेलो. आणि शेवटी मग आम्ही काय केलं की खाजगीमध्ये सिद्धेश्वर कारखाना, आप्पासाहेब काडादीच्या म्हणून ओळखी काढल्या. आणि त्या ठिकाणी कोण केली शिफारस? आमचे आप्पासाहेब थोडे म्हणून संचालक होते त्यावेळेला. त्यांनी कसे होते थोडे म्हणजे काय, त्यांचा खाक्या कसा होता, स्वभाव कसा होता? ते अगदी साधे होते. अगदी साधे व्यक्तिमत्व. आता जे त्यांचे चिरंजीव आहेत ना, ते संजय थोबडे, त्यांचे वडील खूप साधे होते. थोबडे फॅमिली खूप श्रीमंत जरी असली तरी खूप साधेपणानं ती वागणारी फॅमिली होती. आणि संचालक मंडळावर असल्यामुळे त्यांनी आप्पासाहेबांना सांगून मला तिथं घ्यायला लावलं. मी जवळजवळ तिथं 22 वर्ष काम केलो कारखान्यामध्ये. आणि त्याच वेळेला मला म्हणजे नगरसेवक पदाचं ब्रेकअप तिथंच मिळाला मला. कारण कुठल्याही संस्थेत काम करत असताना त्या संस्थेची संमती लागते निवडणुकीला उभारण्यासाठी. मग मला आप्पासाहेब काढायचे असल्यामुळे काय म्हणजे फार हे झालं नाहीये. त्यांनी परमिशन दिली मला.
उभा राहिला निवडणुकीला. आणि मी पूर्वी तर काम करत होतो, साधारणतः मी 1977 म्हणजे इमर्जन्सी पासून काम करत होतो. बेंद्रे वगैरे आमचे जे होते ना, हे सगळे आम्ही मित्रमंडळी होतो, काम करत होतो. 77ला काम करताना मग हे आणीबाणीच्या विरोधामध्ये पत्रकं लिहिणे करणे एवढंच करत होतो आम्ही. जास्त त्याच्यात काम केलं नाही. आम्ही एकदम नवीन नवीन होतो त्यावेळेला. त्यावेळेला मला वाटतं देशपांडे हे हम्पी वगैरे यांना उचललं आणि काही वेळेला आम्ही घोषणा वगैरे दिलेल्या आहेत आणि लगेच जायचो घरी निघून. त्याच्यानंतर 78 साली जी निवडणूक झाली, 77ला जी निवडणूक झाली, जनता पक्ष स्थापन झाला. जनसंघ, जुना काँग्रेस आणि समाजवादी पक्ष या सगळ्याचा मिळून एक जनता पार्टी म्हणून त्यांनी स्थापन केले जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली. त्यावेळेला जनसंघ हा त्यात विलीन झाला आणि त्याच्यामध्ये आम्ही जनता पक्षामध्ये आम्ही गेलो आणि 77ला पहिली निवडणूक झाली. इथं आप्पासाहेब कारंजेंना त्यावेळेला तिकीट मिळालं. ती आमची पहिली निवडणूक, राजकीय प्रत्यक्ष काम करण्याची पहिली. मी त्यावेळेला दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये त्यावेळेला पूर्णपणे फिरलेला आहे. त्या ट्रकमध्ये बसून लोकांना घेऊन, भाकऱ्या बांधून, बरोबर शिदोरी घेऊन ते सगळं करत आलोय. आणि त्यावेळेला जरी जनता पक्ष असला तरी त्यावेळेला वैचारिकदृष्ट्या थोडंसं त्याच्यात वेगळेपणा होताच. कारण समाजवादी जी विचारधारा होती ती युवकांमध्ये युवा जनता म्हणून होती. त्यात प्रभाकर कुद्रे, अंत्रोळीकर, मोहन अंत्रोळीकर हे सगळे त्याच्यात साधारणतः लोक होते. आणि आमचे म्हणजे जनसंघाच्या मानसिकतेची जी युवा पिढी होती ती जनता युवा मोर्चा म्हणून होती त्याही वेळेला. त्याच्यामध्ये मी, बेंद्रे, रवींद्र राळे रासकर आणि बाबासाहेब कानवडे, बाबासाहेब अक्कलकोटचे, पण हिचंच घर असल्यामुळे आमच्यात सामील होत होते. ते सगळे सामील होत होते. नंतर ते 1980ला भाजप स्थापन झाल्यानंतर, ह्यांचं सगळं विस्कळीत झाल्यानंतर, भाजप स्थापन झाल्यानंतर मग सगळे मेंगजी वगैरे आले, युवा जनतामध्ये काम करत होते त्यावेळेला आले. सगळ्यांनी मिळून एक मोठं हे तयार झालं. आणि पूर्वी म्हणजे त्याच वेळेला 78ला मी शहराचा सेक्रेटरी होतो जनता युवा मोर्चाचा. आमचे अधिवेशन इंदोरला वगैरे झालं होतं आणि त्यावेळेला आमचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी होते. आमच्या कार्यक्रमाला विजयाराजे शिंदे, राजमाता आल्या होत्या. म्हणजे त्यावेळेला पासूनच आमचं हे ऍक्टिव्ह राजकारणाचं चालू झालं. आणि त्यानंतर असं करता करता काय झालं की 77, 78, 80ला भाजप झाली, भाजपमध्ये आलो. आणि 85ला इथलं प्रशासकीय कारकीर्दच होती. मग इथं सगळ्या पक्षांनी एकच, शरदराव बाहेर पडले काँग्रेसमधून, त्यांचं पटत नव्हतं म्हणून त्यांनी सगळ्यांची मोठ बांधली. नाही, मोठ बांधली, वैचारिक ताळमेळ कसा घातला? वैचारिक नाही, कसं असतं माहितीये का, अतिशय अन्याय ज्या ठिकाणी होत असतो त्या ठिकाणी एक विचारधारा असते, पहिल्यांदा अन्यायधारकाला बाजूला सारा, मग काय करायचं ते नंतर ठरवू. त्या हिशोबानं जसं 77ला हे काय समाजवादी जनसंघ हे विचारधारा एक मिळणारे होते का? हे मिळणारेच नव्हते कधीच. पण आले एकच. त्याचा मूळचा उद्देश करता पहिल्यांदा काँग्रेस हटवा, मग पुढं काय करता येईल बघू. आलं, पण पुढं ते टिकू शकलं नाही. 77ला आले सत्तेवरती, 80ला फुटले. 18 महिने देखील चाललं नाही सरकार. पण त्या 80ला मग पुन्हा वेगळं झालं. ते जनता पक्षवाले जनता पक्ष राहिले, मग आम्ही भारतीय जनता पक्ष राहिलो. अशा ह्या घडामोडी घडत असतात. अन्यायकारी लोकांना हटवण्याचं काम असतं. म्हणून इथं महाराष्ट्रातला अन्यायकारी लोकांना हटवण्यासाठी सगळ्यांची म्हणजे शरद पवारांनी बांधलेली मोड, शरद पवार, मुंडे हे सगळ्यांनी मिळूनच ते तयार केलेली. म्हणजे हा पहिला प्रयोग काँग्रेस मुक्त महाराष्ट्र, हा पहिला प्रयोग पवारांनी केला जनसंघाच्या मदतीनं आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या मदतीनं. म्हणजे तेव्हा देखील पवारांना भारतीय जनता पार्टीने वसंतराव भागवत वगैरे होते आमचे. हा, त्यावेळेला झालं. आणि या ठिकाणी मला वाटतं समाजवादी काँग्रेस शरद पवारांची पुलोद, सगळ्यांचे मिळून पुलोद आणि शरद पवारांची समाजवादी काँग्रेस, येस काँग्रेस, आमची भारतीय जनता पार्टी. आणि प्रभाकर कुद्रे वगैरे होते ना, लब्बा, केंगनाळकर आणि चव्हाण, हे 4 लोक निवडून आलेले होते. त्यांचं ते जनता पार्टीचे होते. आणि प्रकाश मारता हा तेलुगू देशमचा होता निवडून आलेला. हे आमची मोठ बांधली. आणि चिन्ह सगळ्याचं मिळून एकच ठरलं गेलं त्यावेळेला. तेलुगू देशमचं चिन्ह इथं रजिस्टर नव्हतं महाराष्ट्रामध्ये, सायकल, म्हणून सगळ्यांनी मिळून ते चिन्ह आम्ही घेतलो. पहिल्या 1985ला आम्ही सगळ्यांनी सायकल चिन्हावर निवडणूक लढवली.
तुमच्यावर नजर गेली कसं वरिष्ठांची? कोणाचे? हा सांगतो. कसं आहे, आमचा वार्ड हा कट्टर काँग्रेसचा वार्ड होता. कोण होते नगरसेवक? मेंगाणे, पूर्वी भोगडे होते, त्याच्यानंतर मेंगाणे होते. त्यामुळे आमच्या वार्डात पहिल्यापासून कट्टर काँग्रेसचं हे होतं, जबरदस्त वर्चस्व होतं. त्या काळामध्ये वाटणीमध्ये हे जागा कोण काँग्रेस सहवाले तर कशाला घेतील, ही जागा अवघड जागा आहे म्हणून त्याने आपलं भाजपच्या गळ्यात टाकली जागा, ही जागा. मग हे टाकल्यानंतर जवळजवळ आम्हाला 14 जागा मिळाल्या. 14 जागामध्ये ही जागा होती. मग आम्ही आपलं काम करत, कार्यकर्ते होतो आम्ही म्हणलं कोणाला बी तिकडे आम्ही काम करतो कष्टानं. गंमत काय झालं, तिकीट मलाच तिकीट त्यांनी जाहीर केले. मी म्हणलं अहो मला कशाला करता, माझी काय ऐपत आहे का म्हणलं, एवढ्या मोठ्या माणसासमोर लढवायची, माझे काय पैसे आहेत काय आहेत, आणि मी काय तो निवडून थोडाच येणार आहे म्हणलं. आणि आमच्या नेत्यांनी आम्हाला काय म्हणलं, तुला कोण सांगितलं तुला निवडून येण्यासाठी आम्ही तिकीट दिलं, असं त्यांचं म्हणणं पडलं. म्हणलं का, पक्षाचं चिन्ह घरोघरी जावं यासाठी आम्ही तुला तिकीट देतो, लक्षात ठेव म्हणलं. मग म्हणलं ठीक आहे म्हणलं, असं असेल तर मी ठीक आहे ठेवतो म्हणलं. आणि सुदैवानं लोकांनी मला त्याच निवडणुकीत निवडून दिलं. किती खर्च आला? साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 5-1 हजार आला असेल त्यावेळेला. आणि ते काय माझ्याकडेही नव्हतं, कार्यकर्त्यांनीच गोळा केला आणि कार्यकर्त्यांनीच खर्च केला, मला माहिती पण नाही. कशी होती प्रचार यंत्रणा? प्रचार यंत्रणा त्यावेळेला दहशत निर्माण होती, दहशत होती आमच्या वार्डामध्ये. जबरदस्त ताकदीच्या माणसासमोर अगदी माझ्या 100 पोरं सकाळी एका बोळात आम्ही शिरलो, समोरच्या बोळावर 3 मंडळी येतात दिसली की मी मागवून बघितलं तर एक बी असायचा नाही माझ्या, मी एकटाच असायचा. त्यामुळं अशी परिस्थिती होती. आणि आमची निवडणूक जवळजवळ सगळ्या निवडणुका कशा होतात, गल्ली कुणीकडे गेली, समाज कुणीकडे गेला, आमचं चौक कुणीकडे गेला, पण आमची निवडणूक तशी झाली नाही. एकेका घरामध्ये डिवायडेशन झालं, मुलगा वर्सेस बाप अशी परिस्थिती निर्माण झाली माझ्या निवडणुकीमध्ये. सरळ सरळ मुलगा एकीकडे झाला आणि वडील त्यांच्या बरोबरीने बसणारे उठणारे ते एकीकडे झाले. आणि ह्या सगळ्या गडबडीत आम्ही बाजी का मारलो, आई नावाची जी होती घरात ती शेवटी आमच्या बाजूने आम्ही ओढून घेतल्यामुळे आम्ही 2 विरुद्ध 1 झालं. आणि त्यावेळेला मी 148 मतांनी मी निवडून आलो. आणि त्यावेळेला वार्ड किती असायचे, माझ्या वेळेला 3-3.5 हजारचा वार्ड होता, छोटी छोटी. आता तुम्ही 40,000, 30,000, 50,000, 3.5 हजारचं वार्ड होतं. गौंडी गल्ली पासून इकडं कसबा गणपती आता जो आहे त्या बोळापर्यंत एवढंच वार्ड. खाली चिडूपकरच्या घरावर वळून महालक्ष्मी डेअरीवर याचा बाळी बसला, याचा संपला. सभागृहात आला, सभागृहाचं चित्र कसं होतं? सभागृहात काही जुने, निम्मा भरणा हा जुन्या लोकांचा होता, निम्मा हा नवीन लोकांचा होता. जुन्या लोकांमध्ये साधारणतः काँग्रेसचे बरेच लोक निवडून आले होते. मोनाळे अप्पा, बनशेट्टी अप्पा आमच्याकडे होते. चांगले अभ्यासू लोक होते. मोनाळे अभ्यासू होते, मुरलीधर पात्रे अभ्यासू होते, बेरिया अभ्यासू होता, बरेच अभ्यास होते. आडम मास्तर ते स्वतंत्र उभारले होते, मार्क्सवादी. त्यांनी सभागृहात युती नव्हती त्यांची. ते स्वतः ते दिना अल्लाबख दिना आणि आता तो बाबा मिस्त्री आहे ना, याचे काका जानी मिया मिस्त्री होते. ते त्यांचा 3चा एक ग्रुप होता. ते मुस्लिम लीगचे 2 होते आणि हे मार्क्सवादी 1 होता, आडम मास्तर. मुरलीधर गाडगे, परत मुरलीधर गाडगे काँग्रेस, समाजवादी काँग्रेस. मन्नी महाराज आमचे तलवार उपसले की सभागृहामध्ये खूप जोरामध्ये भाषण करणार. काय त्यांची खासियत काय होती? खासियत काय नाही, दुसऱ्याला बोलू न देणे. म्हणजे आवाज चढवला की संपला, वेळ संपेपर्यंत त्यांनीच बोलणार सगळं. असं त्यांचं होतं. बोलत होते, चांगलं ओरडरी होती, त्यांना बोलत होते, ते आमच्या बाजूने होते. वळसंकर पण होते. हा, डॉक्टर वळसंकर शांत स्वभावाचे ते भैयासाहेब होते. हा, ते अगोदर मला वाटतं हिंदू महासभेकडनं निवडून येत होते. नंतर भाजपकडनं निवडून आले. त्यावेळेला हिंदू महासभेचे मला वाटतं नाना आराध्य बी होते, ते नंतर आमचे अध्यक्ष झाले. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे शहराचे अध्यक्ष होते. बेंद्रे पण होते. बेंद्रे तर आमचा कार्यकर्ता बरोबरीचा. बेंद्रे, रायलीवाला, मेंगजी, जन्नू, आडम, वल्याळ, देशपांडे, रायलीवाला, बजाज. किशोर देशपांडे यांची वर्णी महापौरांकडे कशी काय, म्हणजे पुण्याची तडजोड ही इथं झाली का? नाही, आता निवडणूक झाल्याबरोबर पहिला वर्षाचा जो महापौर होता तो पूर्णचंद्र पुंजा काँग्रेसला गेला. त्याचं कारकीर्द संपल्यानंतर दुसरा टर्म जो होता तो भाजपकडे होता. म्हणजे पहिल्या टर्म मध्ये आम्हाला स्टँडिंग कमिटी होती,
दुसऱ्या टर्म मध्ये आम्हाला महापौर पद होतं आणि जनता पार्टीकडे परिवहन होतं. हे असं आमचं साधारणतः कमी 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 होत गेलेलं वाटणी होतो. पण दुसऱ्या टर्म मध्ये मग आम्हाला ते माळेगावला शिफ्ट केले. बारामतीजवळ माळेगाव आहे, साखर कारखाना आहे शरदरावांचा. तिथं आम्ही सगळेजण राहिलो, काँग्रेसवाले आम्ही सगळे तिथे राहून विचार केलो. त्यामध्ये आमचे किशोर देशपांडे इच्छुक होते. त्यांना थोडासा मला वाटतं संघाचा वगैरे पाठिंबा होता आणि भैयासाहेब वळसंकर देखील इच्छुक होते सिनियर म्हणून. आणि हे काँग्रेसवाल्याचं बाकीच्यांचं म्हणणं होतं की भैयासाहेबांनी व्हावं काय. आणि बेंद्रे देखील त्यावेळेला जुना कार्यकर्ता होता. त्याच्या अगोदर त्यांनी 1-2 निवडणुका लढून पडला होता ना, वल्याळ बी पडले होते त्याच्या अगोदर. मग त्याची इच्छा होती. त्या असं असताना मग काय त्याला विचार केला नाही. आम्ही किशोर देशपांडेंनाच आम्ही केलं. ठीक आहे, राहू दे किशोर देशपांडे म्हणून चालते. तो मास्तर आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत, ठीक आहे. पण त्या दरम्यान शरद पवारांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घर वापसी केली आणि किशोर देशपांडे तसेच राहिले. हो हो हो, किशोर देशपांडे महापौर झाले. त्यानंतर थोड्या दिवसात शरद पवारांनी औरंगाबाद अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राजीव गांधीच्या उपस्थितीत. हा, राजीव गांधीच्या नेतृत्वाखाली तिथं प्रवेश केला. त्यामुळे सभागृहाची अशी परिस्थिती झाली की किशोर देशपांडे महापौर, खाली विरोधक म्हणून आमचे भाजपचे, आणि तिकडे सत्ताधारी पक्षाचा पक्ष नेता तिकडे युनुस बेशे. म्हणजे महापौर आमचा, विरोधी पक्ष नेता बी आमचा आणि सत्ताधारी पक्षाचा पक्ष नेता त्यांचा. म्हणजे असं विचित्र परिस्थिती निर्माण झाली. आणि या सगळ्या गोष्टीतून युनुसभाई चतुर माणूस होता. खरंच चतुर. काय नेमकं चतुर वैशिष्ट्य होता. काय? आणि सगळ्यातनं मार्क काढला. त्यांना म्हणला महापौर जरी किशोर देशपांडे असले तरी आमचं सोलापूरचे आहेत म्हणला, असं नाही होणार म्हणला. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी सांगून करून दोन्हीकडे तो बसत होता, उरत होता, समजावून सांगत होता आणि मान्य करून घेत होता. आणि काही गोष्टी मान्य करत होता युनुसभाई असेपर्यंत. बेंद्रेंचा सत्याग्रह किंवा बेंद्रेचं आंदोलन, बेंद्रेंची मागणी हा देखील एक चर्चेचा विषय होता. सावरकर पुतळ्याचा हो, विषय. सावरकर पुतळ्याचा हा बेंद्रेचा हट्ट होता. महापौर तुमचा, हो, विरोधी पक्षनेते, महापौरांना काय होतं, हे विरोध नको होता ना ह्या सगळ्या गोष्टीतनं. ह्या सगळ्या गोष्टीचं जे हे होणार होतं ते नको होतं त्यांना, मग चळवळ. त्यामुळे ते शक्यतो नको म्हणायचे. अस्वस्थ झाले देशपांडे. बेंद्रेचा अट्टास होता. पण देशपांडे अस्वस्थ झाले. हो ना, बेंद्रेच्या अस्वस्थ होते ना. आंदोलनामुळे. म्हणजे नेतृत्व ते स्वतः महापौर असताना हे सगळं प्रश्न उपस्थित करणं म्हणजे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते ना. त्यामुळं त्यांची इच्छा नव्हती. पण बेंद्रेनं हट्टच केला, बसला. ते काय जात नव्हते. आम्ही जाऊन येत होतो बेंद्रेकडे, गेटवर बसले होते. पण दखल कोणीच घेतली नाही. महापौरांनी पण एक नाही, दिवस नाही, साधी आम्ही बसत होतो. महापौरांनी साधी व्हिजिट देखील दिली नाही. त्यांच्या समोरनं गाडी जायची. हो, त्या सगळ्या गोष्टीमुळे नको म्हणत असताना ते बसला, थोडस नाराज होते. पण युनुसभाई वगैरे बसून हे योग्य नाही म्हणून बसून ठरवून त्याला उठवले, करायला लावू म्हणून आपण. त्यांनी ते मान्य करून घेतलं. आणि म्हणजे युनुसभाईच्या म्हणजे चातुर्यामुळं किंवा त्यांच्या राजकीय डावामुळं बेंद्रेंचं उपोषण तुटलं. कसं आहे माहितीये का, एक सावरकर मान्य होत असताना दुसरा यशवंतराव चव्हाण बी मान्य होतो 7 रस्ता चौकात. जसं की 7 रस्ता चौकात यशवंतराव चव्हाण मान्य होतो ना. म्हणजे त्याच ठरावाबरोबर होतो का? असं त्या ठर मागं पुढं झाला असेल, पण त्यांचं चातुर्य असं होतं, एक दिलं एक घेतलं. म्हणजे विरोध न होता झाला ना, नाही तर आम्ही विरोध केला असता ना. हे खूप म्हणजे त्यांचा एक गुण होता. म्हणजे युनुसबाईने यशवंतरावांचा पुतळा हा नियोजित केला डोक्यामध्ये आणि बेंद्रेंचं उपोषण मागे घ्यायला भाग पाडलं. असं टिपिकली नाही आहे. कसं ही खेळी असू हा शकते. खेळी असू शकते, ती खेळी असू शकते. सभागृहाचं वैशिष्ट्य काय होतं? सभागृहाचं वैशिष्ट्य त्यावेळेला आज जे होतं ते विरोधकाला बजेट द्यायचं ना असं नव्हतं. सगळ्याला बजेट मिळत. आम्हाला बजेट किती मिळायचे? 25,000 रुपये वर्षाकाठी वाढ विकास कामाला मिळायचे. त्यातनं 2-4 हजार रुपये परत शिल्लक राहायचे आमचे. त्यावेळेला किती एक बोर्ड, मोठा बोर्ड केला म्हणजे 3,000-4,000 एस्टिमेट व्हायचं. आता एका बोर्डाला 25 लाख जाते. त्यावेळेस म्हणजे मेंटेनन्स किंवा नवीन रस्ता तयार करण्याचं काम स्वतः महापालिका करायची. हो, मक्तेदाराकडून करून नाही घेत नव्हती. नाही म्हणजे स्वतः मॅक्सिमम त्या महापालिकेचे बैल होते. रोड रोलर होता तो बैलगोटा म्हणून आज जो म्हणतो नव्या पेठेमध्ये, तिथं बैल बांधत होते. ते बैल लावून यायचे हे करायला. आमच्या अगोदरच्या गोष्टी सांगायला आलो तुम्हाला.
तर त्याच्यानंतर पण आमच्या ही वेळेपासून मक्तेदार पद्धत नव्हती तेव्हा, मक्तेदारी आमच्या पद्धत वेळेपासून चालू झाली, तुमच्या वेळेस पासून चालू झाली त्यावेळेला, हा. त्याच्या अगोदर नव्हती. प्रामुख्याने तुम्हाला असं कुठला विषय आठवतो सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहाचा की ते आजही तुमच्या नजरेसमोर असं उभारतं? ते मग आमच्या वेळेला घडलेलं ते एक मोठं प्रकरण, त्या 1.6 म्हणून आता ते आपली पाईपलाईन जी आली टाकळीवरून, ती बिजापूर रोडला होनमुर्गी फाट्यापासून ते वडकबाळ पर्यंत ती लाईन आहे, 1.6 किलोमीटरची लाईन. ती लाईन जमीन सॉल्टी होती, खालची जमीन सॉल्टी असल्यामुळे ती जमीन अपग्रेड करा असं तज्ञांचं म्हणणं होतं. म्हणून ती उचलून घेण्यासाठी त्यावेळेला एक एस्टिमेट आला होता, मला साधारणतः 1 कोटीचा एस्टिमेट होता त्यावेळेला. 1 कोटी एस्टिमेट खूप मोठं एस्टिमेट त्यावेळेला. त्यामुळं ते टेंडर मला वाटतं शरद पवारांचा कोणीतरी ओळखीचा होता, ठाण्याचा सेट अँड मसुरकर म्हणून, तो भरला होता. आणि ते प्रकरण आलं माझ्या समोर, मी स्टँडिंगला होतो त्यावेळेला. स्टँडिंगला असताना मग मी त्याच्यातनं मुद्दे काढले सगळे, 6 महिने त्याला ढकलले, तटवले सगळे विषयाला. शेवटी कमिशनर TC बेंजामिन होते, त्यांनी तक्रार केली, म्हणजे युनुसभाईला सांगितलं की सगळे अडवालेले आहेत. मग युनुसभाईंना त्या शेठ मसुरकरकडनं काहीतरी सांगितले, त्यांनी शरद पवारांना सांगितल्यावर शरद पवार आमच्या गोपीनाथराव मुंडेंना सांगितलं की तुझा कोणीतरी कार्यकर्ता तिथं विरोध करतोय, बघ हे असं आहे, आमच्या याचं काम आहे. म्हणल्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी वल्ल्याला आणि देशपांडेंना सांगितलं की कोण, मग त्यांनी सांगितलं जामगुंडे. जामगुंडे त्याला सांगा. मग त्यांनी म्हणले आम्ही त्यांना सांगू शकत नाही. मग त्यांनी म्हणलं तुम्ही सांगू शकत नाही तर मग त्यांना घेऊन लातूरला या, आम्ही सांगतो. मग ठीक आहे, मला न सांगता हे लोक मला घेऊन गेले, मुंडे साहेब येणार, चला आपण भेटायला जाऊ म्हणून. मला काहीच कल्पना नव्हती. आणि तिथं नेऊन एकदम मला मुंडे साहेबांच्या समोर बसवले. मुंडे साहेबांसमोर बसवल्यानंतर मुंडे साहेब मला खांद्यावर हात घालून मग आपल्या पद्धतीने हाताळायला चालू केले. हे असं आहे, तसं आहे, ते काहीतरी तो विरोध करतो म्हणे. मी म्हणलं सगळं चुकीचं आहे सर, चुकीचं म्हणून मी विरोध करतोय. म्हणले असं नसतंय, म्हणले आपण युतीमध्ये काम करत असताना एकमेकाच्या गोष्टी कामं करायची असतात. म्हणले हे असं चाललेलं आहे. मी म्हणलं साहेब ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन द्यायला मला काय प्रॉब्लेम नाही म्हणलं, पण टेक्निकली चुकीच्या गोष्टी आहेत. त्यांनी म्हणले टेक्निकल तुला कोण अडवू नको म्हणतात. म्हणले पहिल्यांदा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन आपल्या हातात, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन द्यायचं, पण पुढे जर चुकीच्या टेक्निकली गोष्टी होत असेल तर अडवायचं त्याला. म्हणले मग मी त्यांना सांगितलं साहेब मी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन देतो, प्रशासकीय मान्यता त्याला देतो, पण पुढे जर टेक्निकली जर त्याच्यात चुका झाल्या तर मी गप्प बसणार नाही, बिलकुल बसू नको म्हणले. पण त्या पद्धतीनं तो विषय तसा हे करत गेला. आणि शेवटी अगदी त्या ह्याच्यातनं आता त्यात बऱ्याच गोष्टी आहेत, ते शेड्यूल ए प्रमाणे त्याचं हे होतं, बिलिंग होतं. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी काय झालं गंमत, हे फायनलला बिल आलं 1.6चं बिल अदा करणे. मग त्या बिलाला मी ऑब्जेक्शन उपस्थित केलं, हे तुम्ही 1.6 म्हणता, ते 1.6 नाहीच 1.5 आहे म्हणलं, म्हणजे 1 पॉईंट कमी आहे म्हणलं, ते 1.6चं बिल तुम्ही करता म्हणलं. सभागृह स्टँडिंग मध्ये गोंधळ झाला. ते असं कसं काय म्हणले, चॅलेंज आहे म्हणलं माझं. चॅलेंज आहे म्हणल्यानंतर मग ते काय केलं, थांबवले. मग पुढच्या मीटिंग मध्ये आपण हे करू म्हणले. आणि तोपर्यंत चीफ ऑडिट होते पंडित, आमचे CP पंडित म्हणून, मग त्यांना सांगितलं. मग त्यांनी जाऊन तिथं मोजून आले, त्यांनी 1.5 सांगितलं. गंमत. आणि मला विचारले तुम्हाला हे कसं काय माहित 1.5 असलेलं. मी म्हणलं त्याची कथा आहे म्हणलं, माझी सासूरवाडी आहे म्हणलं वडकबाळ, आणि किशोर देशपांडे साहेब महापौर असताना आम्हाला नवीन होंडा गाड्या दिल्यात म्हणलं. आमचे सासरे आम्हाला पैसे भरून होंडा गाडी घ्यायला लावली म्हणलं भीमराव पाटील. सासरवाडीला गेल्यानंतर गंमत म्हणून मी स्टार्टिंग पॉईंट पासून एंड पॉईंट पर्यंत हायवेवरनं गाडी चालवायचं म्हटलं. आणि जेवढ्या वेळेला मी गाडी चालवली त्यावेळेला ते 1.5 दाखवलं, म्हणून मी आपलं इथं येऊन ठोकलं म्हणलं, आणि ते बरोबर निघालं म्हणलं. आणि अजूनही मला वाटतं त्याचं बिल 1.5 अदा केलेलं, 1.6. पण स्टँडिंगला पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही आलो नाही, दुसऱ्या टप्प्यामध्ये आलात. पहिल्या टप्प्यामध्ये काय झालं, निवडून आल्यानंतर आमचे नानासाहेब आराध्य आमचे अध्यक्ष होते. आमची इच्छा खूप होती यायच्या आत, मला खूप वाटायचं स्टँडिंगला जाऊ, अभ्यास करावा म्हणून. पण काय झालं, त्यांची जास्त घसट नव्हती ना. पिग्मी एजंटला दिलं म्हणून. कोण पिग्मी एजंट? पिग्मी जगदीश तुळजापूरकर पिग्मी एजंट होते. अच्छा अच्छा. हे निवडणुकीपूर्वी. निवडणुकीपूर्वी ते त्यांना ते तिकीट दिलं, निवडून आले. त्यांचा संपर्क होता ना आराध्यांबरोबर. त्यांचा बेंद्रे आणि त्यांचा जास्त संपर्क असल्यामुळं
त्या दोघांना त्यांनी घेतले आणि मला थोडस कमी संपर्कात मी कमी पडलो, हो. मी राहिलो. पण मी संपर्कात कमी पडलो तरी मी गप बसलो नाही. वल्ल्याळ चेअरमन होते, प्रत्येक येणारा विषय मी तिथं त्यांच्या रूम मध्ये बसून सगळं अभ्यास करत होतो, त्याच्या टिप्पण्या काढत होतो, त्याचं सगळं काय कशात चुका आहे, कशात बरोबर आहे, कसं हँडल केलं पाहिजे, ह्याला काय डिसिजन घेतलं पाहिजे, सगळं लिहून त्यांच्या हातात देत होतो आणि त्यांनी ते सभागृहात ठोकत होते. त्यामुळं वल्ल्याळना तेव्हाच कल्पना आली म्हणजे माझ्यात काय गुण कुछ आहेत. तो है. हा, त्यामुळे दुसऱ्या वर्षी मला कुठलाही प्रयत्न सायास न करता अनायासपणे मला हे मिळालं. कारण त्याचंच म्हणणं होतं की हा माणूस मला स्टँडिंग मध्ये पाहिजे आणि तो नेता असल्यामुळं त्याचं म्हणणं ऐकलं गेलं. मी गेलो स्टँडिंग मध्ये आणि त्यावेळेला 3 वर्ष मी स्टँडिंग मध्ये होतो त्याच्यानंतर. आणि त्याच्यापूर्वीची एक गोष्ट सांगतो की पूर्वी काय होतं, गव्हर्नमेंटनं GR काढला होता पहिल्या वर्षीचं तर तसं झालं नाही, फक्त ह्याच्यावरती होता, गॅजेटवरती. गॅजेट सरकारने काय काढला होता की प्रपोर्शनेट रेशो प्रमाणे स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्य गेले पाहिजेत. म्हणजे आज जसं आहे ना तुमचे सदस्य किती आहेत त्याच्या हिशोबात किती, त्यावेळेला तो GR काढला पहिल्या वर्षी. पण पुढच्या वेळी तो GR दाबून ठेवला. काँग्रेसवाल्यांचे होते ना 15-16 लोक, त्यांनी एकच घ्यायचे त्यांचे ठराव करून. दुसऱ्या वर्षी मग आम्ही त्याच वेळेला आम्ही म्हणलं हे चुकीचं आहे, म्हणलं आमचं प्रपोर्शनेट रेशो पण आहे, आमचे बी 11 लोक आहेत. मग ऐकले नाहीत. मग काय केलं आम्ही, हायकोर्टात गेलो. मी आणि बेंद्रेंनी केस टाकली हायकोर्टात, पिटिशन टाकलं. मग त्या पिटिशनवरनं बनसेट्टी आप्पा आम्हाला रोज चिडवायचे. दर तारखेला जायचं, काहीतरी व्हायचं आणि आम्ही यायचं थपडा खाऊन आलाव का असं आम्हाला इंग्लिशनं बोलायचंय. पण सुट्टीच्या कोर्टमध्ये एकदा PB सावंत प्रसिद्ध जज होते बघा आपल्याकडे, समाजवादी विचारधारेचे, त्यांनी आल्याबरोबर त्यांनी सगळा अभ्यास करून निकाल आमच्या बाजूने दिला. हे यांचं म्हणणं बरोबर आहे म्हणले. त्यांनी मागणी काय केली, GR मध्ये जसं आहे तेच मागणी करतायत म्हणलं. बेकायदेशीर कसं म्हणता येईल म्हणले, तुम्ही का टाळाला म्हणले. म्हणल्याबरोबर तिथं त्यांचा वकील काही बोलू शकले नाही. ते नाईक होते, भीमराव नाईक होते, गोल्ड मेडलिस्ट होते, काही बोलले नाहीत. मग तेव्हापासून हा पाया रचला गेला आणि प्रपोर्शनेट रेशो प्रमाणे त्या निवड करण्यात येऊ लागली आणि त्याप्रमाणे निवड चाललेली आहे. सभागृहामध्ये भावलेलं म्हणजे भाषण कुठलं, कुणाचं आणि कुणा कधी झालं सभागृहामध्ये? आमचं बनसेट्टी आप्पाचं नेहमीच आयराम गायराम ते भाषण असणार. कसं असायचं ते काही काय त्याला आप्पाची स्टाईल जरा सांगायची, ते सांगताच येत नाही कशी तरी पण. अरे काही बोलायचं. आता समजा मी एखादा उठून एखाद्या मुद्द्यावरती भ्रष्टाचार झाला वगैरे मी बोलवलो, त्याला बनसेट्टीला आवडलं का नाही, उठून त्याने सांगणार सोडू नको रे, तू धर, सोडू नको, मी आहे तुझ्या पाठीमागं असं म्हणायचंय. आणि मध्ये मग गंमत कसं करायचे, त्या दिनावर आणि ह्याच्यावरती इतकं शिवाय द्यायचे त्यांना. आणि मध्ये त्या स्टाईल असते ना जुनी, पायात हात घालायचं, ते स्टाईल करायचे आणि सगळे सभागृह ओ अप्पा असं कसं काय, अरे माझं धोतर टाकलं पायात म्हणायचे. ते असं मजेशीर व्यक्तिमत्व होतं. आणि मुनाळे अभ्यासात्मक होते. आणि मुरलीधर पात्रे अतिशय अभ्यासू माणूस. आडम मास्तर बी अभ्यासू होते, पण आडम मास्तर आमच्या विरोधात होते ना. नाही, पण काँग्रेसवाले थोडस कोऑपरेटिव्ह होते आमच्या दृष्टिकोनातून. सगळं सत्ता कशी करायची मत होती. आता पहिल्यांदा आल्यावर कसं होतं, आम्हाला मानधन होतं 450, फक्त 450 रुपये. आणि नंतर आम्ही ठराव केला 700 रुपयाचं काहीतरी झालं वाटतं. आडम मास्तर विरोध, एक विरोधी मतानं पास विषय. त्यावेळेला सगळं सत्ता सगळी यांच्यातच होती ना. म्हणजे महानगरपालिकेचा कंट्रोल सगळा राज्य शासन करत होतं. आता ते पंचायत ऍक्ट मध्ये निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे. आता ते वेगळ्या पद्धतीने हाताळतात. पूर्वी कसं होतं, राज्य शासनच निवडणूक घ्यायची आणि राज्य शासनच मुदतवाढ द्यायची. आम्हाला 2 वर्षाची मुदतवाढ मिळाली. मुनाळे आप्पा कसे होते, मुनाळे आप्पा म्हणा किंवा बनशेट्टी आप्पा म्हणा? मुनाळे आप्पा अग्रेसिव्ह असे नव्हते, अभ्यासू होते. त्यांनी मुद्दे वगैरे व्यवस्थित मांडणार आणि गप्प बसणार. बनसेट्टी आप्पा अग्रेसिव्ह असायचे. मुद्दा चुकीचा असो बरोबर असो, अग्रेसिव्ह कुठल्याही बाबतीत. ते आमच्याकडे होते. त्यामुळं नंतर काँग्रेसकडे गेले. मग नंतर आमचं बेंद्रेचं आणि त्यांची जुगलबंदी चालायची नेहमी. पण बाहेर आल्यानंतर मात्र आम्हाला खूप प्रेम करायचं ना. ये बाळ ये रे इकडे म्हणायचं. आणि बाहेर
आता गार्डन आहे ना, आपण ते इंदिरा गांधीचं वगैरे ते त्या मैदानामध्ये बसायचे आणि सगळ्या पोरांना गोळा करायचे आणि शिपायला बोलून चुरमुरे आणले म्हणायचे, सगळे मुसलमान आम्ही खातो. म्हणजे अशी पद्धत होती त्यावेळेला. आता ते कुठं बघायला मिळत नाही. ह्याच्यामध्ये इन्नूसबाई एक रसायन असं होतं की चतुर होतं काय, त्यांच्या विषयावर तुम्ही बोलू शकता एक, म्हणजे राजकीय प्रगल्भता किंवा त्यांचे डाव, त्यांची मैत्री. कसं आहे, राजकीय प्रबलता म्हणण्यापेक्षा त्यांची शरद पवारांकडे इतकी विश्वासार्हता होती, कोणाचीच नव्हती. इन्नूसबाई जे सांगल तेच होणार, एवढी विश्वासार्हता होती. म्हणजे यांनी फोन केले, साहेब ऐसा आहे कर हो गया वो. तर काय म्हणतो तुम्हाला, 5 वर्षाचा कार्यकाल असताना 1-1 वर्षानं 2 वेळा निवडणूक. इन्नूसबाई म्हणायचे तुम्ही ठराव करा, मी आणतो, तुम्हाला काय करायचं आहे. एवढा कॉन्फिडन्स. और तुमच्याच दरम्यान ती उजनीची पाईपलाईन झाली, तुमच्याच दरम्यान हद्दवाढ झाली. नाही, हद्दवाढ आमचा काळ 92 ला संपला, त्यानंतर 5 मे 1992 ला हद्दवाढ झाली. हद्दवाढ झाली. आणि उजनी पाईपलाईन, नाही आमच्या वेळेला नाही झाली. उजनी पाईपलाईन पण तुमच्या वेळेस नाही, नंतर झाली. नंतर आमच्या वेळेला पूर्ण 2 वेळा पाणी येत होतं सर. किती होतं बजेट? बजेट आमच्या वेळेला 700-800 कोटीचं काहीतरी होतं. त्यावेळेला आर्थिक कसं झालं, आमची आर्थिक परिस्थिती खूप होती. आमचा एरिया 25 किलोमीटरचा होता, आमच्या गरजा थोड्या होत्या, आमचा खर्च उत्पन्न जकातीचं खूप मिळायचं आम्हाला. पुढं काय झालं, 1992 ला 180 किलोमीटरचा जो एरिया आम्हाला ऍड जॉईनिंग करून घेतला. खरं तर हा एरिया जॉईन करून घेताना जो अनडेव्हलप्ड पार्ट म्हणजे अविकसित भाग आमच्या कॉर्पोरेशनला तुम्ही जोडताय शासनाच्या नियमाप्रमाणे, आदेशाप्रमाणे, तर तो पार्ट डेव्हलप करण्यासाठी म्हणजे बेसिक अम्युनिटीज, अत्यावश्यक बाबी करण्यासाठी म्हणजे रस्ता, ड्रेनेज, पाणी, दिवाबत्ती, ह्या 4 गोष्टीसाठी शासनाकडनं ग्रँट मिळणं आवश्यक होतं. त्यावेळेला 25-50 कोटी त्यावेळेच्या हिशोबाप्रमाणे, पण एकही पैसा न देता, म्हणून आम्ही म्हणतो ना, सगळं शिंदे साहेबांनी हे सगळ्या गोष्टी केल्या, पण हे काहीच केलं नाही. महापालिका बकाल झाली त्या हद्दवाढीमुळे झाली. कारण त्या एरियामध्ये लोकांच्या गरजा मागणार ना, आम्ही हद्दवाढीत आलो म्हणजे आम्हाला सांगणारच की त्यांनी हे करा, रस्ता करा म्हणून. पण तो खर्च द्यायचा कुठनं, आमच्या बजेटमधनं जायचा. असं करून महापालिका तिथं बकाल झाली. मध्ये एकदा मी सभागृहात बोलायचा प्रयत्न केला होता, पण सगळ्यांनी कौकून माझ्या अंगावर आले. तुम्ही मध्ये म्हटल्यावर लक्षात आलं की त्या दरम्यान वल्याळ हे उत्तरचे आमदार झाले. हा, आमदार झाले, त्यानंतर खासदार बी झाले. त्यांनी आमदार झाले. आमदारीच्या वेळेला त्यांनी मला बरोबर घेऊन जात होते, सगळ्या गोष्टी मला घेऊनच करायचे ते. पण त्यांनी खासदार झाल्यानंतर, खासदाराची झाल्यानंतर आमदारकीची जी जागा रिकामी झाली, म्हणजे साधारणतः माझ्या मते 1996 साली, 1996 ला. त्यावेळेला मग त्यांनी मला प्रपोज केलं, वल्याळी तू तयारी कर, तुझं नाव मी वरती सांग. कशासाठी? आमदारकी पदासाठी. म्हणलं चर्चामध्ये कोण कोण होते? चर्चामध्ये हे नेहमीप्रमाणे मेंगजी मागायचा, देशपांडे होते, ते मागायचे. हो, देशपांडे मला वाटतं नव्हते, त्याच्या अगोदर काहीतरी झालं होतं वाटतं त्यांच्याकडनं. मग मेंगजीच होता. मग त्यावेळेला गोपीनाथरावाशी चर्चा केली. मग खर्चाचा विषय आला, जे काहीतरी लागतंय ना, ते जे लिमिट आहे ते तरी खर्च केलं पाहिजे, माझ्याकडे कुठलं आहे. मग ते वल्याळने आमचे सासरे भीमराव पाटील वडकबाळकर, मग त्यांची आणि मुंडे साहेबाची बैठक झाली. मग ते आमचे सासरे बुवा म्हणले की द्या त्यांना तिकीट, जे काय नियमाप्रमाणे जे काही खर्च करावा लागणार आहे मी खर्च करतो म्हणले. गोपीनाथराव हो म्हणले. त्यावेळेला आमच्या बाजूनं कम्मा गंभीरे, विश्वनाथप्पा भोगडे, शेडजी, गोपीकिशन बुतडा, वल्याळ, हे सगळे लोक हे सगळ्या ह्या बोलण्यामध्ये सगळे होते. पण ते सगळं बोलणं झालं, पण ऐन इलेक्शनच्या जवळ आल्यानंतर अचानकपणे प्रमोद महाजन आले आणि त्यांनी मेंगजीची घोषणा केली. हे काय प्रकार आम्हालाही कळलं नाही. नंतर काय लक्षात आला असेल? नाही, राजकीय डाव वगैरे काय? राजकीय डाव पेक्षा अंतर्गत डाव, राजकीय डाव म्हणण्यापेक्षा काय त्यांना वाटलं असेल, मेंगजी सारखा गोरा पर्सनॅलिटी वाला येईल म्हणून. पक्षाची संघटनेबद्दल त्यांना काय वाटलं मला माहित नाही, पण संघटना खूप मजबूत होती आमची. त्यावेळेला कोणालाही दिलं तरी सीट निवडून आलं असतं, आणि त्या हिशोबानंच ते सगळं झालं होतं. पण दिले नाही. ठीक आहे म्हणलं, आम्ही
नाही, पण तेव्हाचा प्रसंग हा घडून गेला. पण एक पराभूत उमेदवार किंवा एक नाकारलेला उमेदवारी नाकारलेला, हा कालांतरानं त्याच्या समोर ह्या सगळ्या डावपेच येतात. त्याला लक्षात येतं की ही अशी घटना घडली. काय घडली होती नेमकी कुठं नाही तुमच्या बाबतीमध्ये? तसं काही नाही, हुमजिकल झालं ते. असं कसं बरं? हो, तसं काही झालं नाही. मला असा विरोध कोणाचाच नव्हता. पर्सनल त्यांनी रिलेशन तिथे टाकलं प्रमोदकडे जाऊन मेंगीने. असं त्याच्या पाठीमागं खूप मोठे होते. कदाचित त्यांचे कुठले तरी त्यांच्या समाजाचे मोठे नॅशनल लेवलचे सांगितले असतील प्रमोदजींना, मला ते माहित नाही. कारण खोडे वगैरे त्यांचे आहेत ना समाजाचे नेते बँगलोरचे, ते वायनरी मोठमोठे, कदाचित त्यांच्याकडे तो सांगायला लावला असेल. पण मला त्याच्याबद्दल काही कारण नाही. मला जे घडलं इथं. पण त्या दरम्यान 1996 नंतर तुम्ही अगदी पक्षीय राजकारणापासून संन्यासच घेतला? नाही, संन्यास नाही घेतला मी. मग मी थोडासा नाराज झालो. नाराज झाल्यामुळं शांत बसलो. पण मला पक्षानं जबाबदारी दिली हे निवडून आलेल्या लोकांची पालकत्वाची. कदाचित तुम्हाला माहित असेल, पण मी नगरसेवक नसताना देखील मी त्यांच्या मिटिंग अटेंड करायचा, त्यांना सभागृहातले मुद्दे द्यायचे, त्यांचे ठराव तयार करून द्यायचे, त्यांच्या स्पीच मध्ये कुठला शब्द आला पाहिजे हे सांगायचं. गॅलरीमध्ये देखील मी उभारत होतो. बरं, असं करण्यामध्ये प्राथमिक म्हणजे प्रकर्षाने तुम्हाला लक्षात असणारे काय नगरसेवक कोण की त्यांना तुम्ही ट्रेन केलंय? मी सगळ्या मिटिंगा घ्यायचं, ट्रेन आता बरेच सगळेच मला विचारत होते. सुरेश पाटील जास्तीत जास्त माझ्याकडनं माहिती घ्यायचा प्रयत्न करायचा. हे काय काका, ते काय काका म्हणून. आणखी बरेच हे सगळेच विचारायचे मला. कारण पार्टी मिटिंग मध्ये आम्ही बसलो ना, त्या पार्टी मिटिंगचा अभ्यास, हे काय हे अभ्यास तेवढं करायचे नाहीत ना. पार्टी मिटिंगचा अभ्यास आम्हीच करून सांगणार, हे विषय असा, हे विषय असा, हा विषय तुम्हाला अशा पद्धतीने घेतला पाहिजे. मग कशा पद्धतीने घेतला पाहिजे ते देखील आम्ही त्यांना इतकं बजेट देखील तयार करून देत होतो त्यावेळेला. नरेंद्र काळे, अप्पासाहेब चौगुले, सगळे माझ्या याच्यात शिकलेलेच आहेत ना. इतकं सगळं ट्रेन करून देखील पक्षीय नगरसेवक असणारे राजकीय डावपेच खेळायचे सभागृहामध्ये, तडजोड करायची. मग राजकारणी कशाला म्हणायचं? तडजोड करायचे, विषयाशी तडजोड करायची. हो, ते मला पटायचं नाही. तुमच्या लक्षात यायचं? मी विचारायचो. नाही, तो प्रकार 17ला घडला. 17ला मला वरच्या लेवलवरच मला पाठवले, कारण इथं हँडल करायला पाहिजे सभागृहात म्हणून. 17ला मी नगरसेवक झालो दुसऱ्यांदा, कॉप्ट म्हणून. कॉप्ट म्हणून. आजच्या कामाच्या पद्धतीवर तुमचं काय, म्हणजे आजच्या कामाची जी पद्धती जी चालू आहे ते जर बघितलं तर, आता मध्ये एक प्रस्ताव आमच्या समोर आला होता. आमच्या महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा बंद पडत चाललेल्या आहेत आणि त्यांचे सगळे वर्ग रिकामे आणि जागा सगळ्या मोकळ्या असतात. ह्या मोकळ्या जागेच्या प्रश्नावरती अनेक लोक तुमचं रजिस्ट्रेशन करायचं शैक्षणिक संस्थेचं आणि जागा मागायला यायचं आणि महानगरपालिकेत ठराव करून ती जागा घ्यायचं. अशा पद्धतीनं हा प्रकार चालू असतो. पण असंच एक प्रकरण आपल्या समोर आलं. ते करंजकर शाळेसाठी जागेची, ते कुठल्या तरी देवळात भरती शाळा, ती अतिशय पूर्ण जुनी शाळा होती. ती जवळजवळ 100 वर्षापूर्वीची शाळा आहे. त्यांना जागा नाही, नगरेश्वर मंदिरात कुठेतरी ती भरते. त्यांनी हे बंद पडलेल्या शाळेचं मागणी केल्यामुळे ते विषय आल्यावर या सगळ्या गोष्टीचा विचार करताना मग मी म्हटलं, हे प्रकरण लई लोकांचे अर्ज असे यायला आलेत, त्यामुळे मी त्यात एक अट घातली, ते देत असताना द्या, पण याच्या अगोदर 50 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात सेवा करणाऱ्या संस्थेला ती जागा देण्यात यावी असं मी म्हटलेलं आहे. कारण काल रजिस्ट्रेशन केलं ना, आज जागा घेतलं आणि त्याचा वापर वेगळ्याच पद्धतीने कामासाठी होतो. म्हणून मी अट घातली आणि त्या अट घालून त्या संस्थेला ती शाळा देण्यात आली. आणि याच्यानंतरही कोणी जरी त्या संस्थेचा संस्थेला जर मागणी करणारा असेल जागा, तर त्याला ही अट मान्य करावी लागेल. कदाचित मला वाटतं ती अट आता 50 वर्षावरनं 25 वर्षावर आणलं असेल प्रशासनानं, पण हे असणं गरजेचं आहे. कारण नौके लोक येतात, जागेसाठी अर्ज करतात, जागा घेऊन काहीतरी करत बसतात. ज्याला जागा खरेदी केली तुमच्याकडून ताब्यात घेतलं, संपला विषय. म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे नगरसेवकाने. आमचं काय, तुम्हाला म्हणजे 2 सभागृहाचा अनुभव, 17चा आणि 1985चा, काय फरक किती आहे? त्यावेळेला कोऑपरेटिव्ह होते आणि एकजुटीनं आम्ही तुटून पडत होतो काँग्रेसवर म्हणण्यापेक्षा कोण सत्तेत आहे त्यांच्यावर आम्ही विरोधकच होतो, तुटून पडत होतो. इव्हन देशपांडे असो
पेंजरे असो, आम्ही एक. बाहेर आल्यावर आमचं चालायचं कुरबुर, तुला जास्त मिळालं बजेट, मला जास्त मिळालं, माझं हे काम राहिलं, तुझं ते काम राहिलं, हे चालायचं. पण सभागृहात आम्ही एक मताने ठोकायचो, एक दिलाने तुटून पडायचो सगळ्यावर. हे आमचं वैशिष्ट्य होतं त्यावेळेला. नव्या आणि नव्यामध्ये नाही ते सगळे आम्ही बघतोच ना, विचारधारा तर नाहीच. हे कारण नव्यानं भरती झालेलं हे आलेले लोक आहेत, मूळच्या विचारधारेचे लोक, त्यांना बाजूला सरून हे नव्यानं आलेल्या लोकांनी जागा बळकावली आहे. आता ह्याच्यातले किती विचारधारेचे लोक आहेत त्याच्यामध्ये? नाही ना, विचारधारा कमी असला की मग कसं आहे, जोपर्यंत गुळ आहे तोपर्यंत मुंगळे राहणार, गुळ संपला की मुंगळा दुसऱ्या गुळाला हुडकायला जाणार. ते असं होणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही बघतोय हे जे चाललेलं आहे ना इथं, आता पक्षात देखील आम्ही बघतोय हे आलेल्या लोकांनाच खूप महत्व आहे. ते जुन्या लोकांना कोणच विचारायला तयार नाही. म्हणजे त्यांनी पाया घडवला, बांधणी केली पक्षाची. आम्हाला तर म्हणत नाही हो, पण जनरली हे महाराष्ट्रभर चित्र आहे. नुसतं भरती, ते काय पोलीस भरती सारखं भरत्या चालू आहेत. काँग्रेसमध्ये आले की आला लगे कौतुक. जेमतेम एक 6 महिने झाले. कसोटी कुठली लावली गेली? निवडून येणं. आम्हाला तिकीट का देत होते? पक्षाचं चिन्ह घरापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून मला तिकीट देत होते. आता तिकीट का देतात? निवडून येणं ही कसोटी आहे. म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांकडे निवडून येण्याची कसब किंवा गुणवत्ता नाहीये. नाही अहो होती, म्हणून तर आम्ही आलो. प्रश्न ते नाही आहे, पण विचारधारा मी सांगतो. कार्यकर्त्यांना जपण्यासाठी किंवा पक्षाची विचारधारा जपण्यासाठी पक्षाचं चिन्ह घरापर्यंत जायला पाहिजे, असं ते आम्हाला सांगायचं. म्हणजे इतकं पक्षाबद्दलचं प्रेम होतं. आता काय, भाजपचा कार्यकर्ता बाहेर आलेला निवडून येते का? येत नाही. निवडून त्याने येत नाही ना, त्याने येत आहे ना, त्याला दे. निवडून येणं हे एकच क्रायटेरिया आहे. ते ह्याच्यामुळं विचारधारा कुठे राहिली? जो निवडून येतो तो, आणि ज्यावेळी तुमचं दिव्यातलं तेल संपणार आहे त्यावेळी ते दुसऱ्या दिव्याकडे जाणार आहे. घडलेलं आहे याच्या अगोदर. आता प्रतापसिंग मोहिते पाटील, तुमच्याच प्रसंग, तेच उदाहरण घडलं. त्या सत्तेमध्ये होतो तेव्हा विजयसिंग मोहितेंनी सांगितलं असेल नसेल तो भाग वेगळा, पण आले आमच्याकडं. त्यावेळेला आमच्या नेत्यांना खूप आनंद झाला. काँग्रेस सारखा एवढा मोठा सहकारी क्षेत्र होता. पण वल्ल्याने त्यांना विरोध केल्याची मोठी किंमत विरोध केलो ना, आम्ही देखील विरोध केलो होतो. ती नाराजी ओढून घेतली आम्ही येथे लोकांची. आमच्यावर लक्ष कमी झालं. ठीक आहे ना, हे बघा, आम्हाला जे वाटलं ते आम्ही त्यावेळेला बोललो. आज त्याचे परिणाम तुम्ही भोगताय का नाही? मग काय झालं त्याचा निर्णय काय झाला? शेवटी परिणाम काय झाला? प्रताप सिंगला तुम्ही पक्षात घेतलात त्यावेळेला. आता प्रताप सिंग कुठल्या पदावर होते? किती काम केले? शेवटी गेलेच ना काँग्रेसकडे. हे तुम्हाला घडवायचं होतं का? त्याच्यापेक्षा तुम्ही आमचा कार्यकर्ता घडवा ना, हे आमचं मत होतं. पण त्यावेळेला मुंडे साहेब नाराज झाले. मग आता आलेले, आता तर हे तर आम्हाला हे आता कोणीच आम्हाला ओळखीचे नाहीत. भाजपचे मूळचेच आम्हाला जास्त परिचयाचे नाहीत. कधी त्यांनी आम्हाला आग्रहही केला नाही, कोण आहे जुने, कोण आहे, बोलवा, आम्ही बसू बोलू. काही नाही. असं कधी ह्यांना आयारामना बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये ती विचारधारा, ती जोश, ती उर्मी, ती धडपड, तुम्ही केलेले सगळे डावपेच, तुम्ही दिलेलं योगदान पक्षाला, या अभावानंच दिसतं का त्यांच्याकडे नाहीच? नाही त्यांच्याकडं, हे बघा, त्यांनी आले ना, त्यांनी असा आविर्भाव आणतात कसा की आमच्यापेक्षा ते जास्त कट्टर आहेत अशा पद्धतीने आमच्या बोलतात. त्यामुळे आणि आम्ही फिक्के पडतो त्यांच्या समोर. आमची जी हिंदुत्वाची तुम्ही बोलताय ना, आम्ही लय प्रखर आहे. आम्ही प्रखर नाही, हे आलेले लोक लय प्रखर आहेत. आम्ही फिके पडतो त्यांच्या समोर. असं आमचं हिंदुत्व नव्हतं सर. कसं होतं? हिंदुत्व वेगळं होतं. आम्हाला सगळ्याला सामावून घेणारं हिंदुत्व होतं. आमच्याकडे इक्बाल राहिवाला बी येत होता, मारवाडी बजाज बी येत होता, देशपांडे ब्राह्मण बी येत होते, जांबुंडे लिंगायत बी येत होता. सगळे होते ते, असे नव्हते. 30 वर्ष भाजपाने महापालिकेच्या सत्ताधारी काँग्रेसला आणि सत्ताधारी काँग्रेसच्या पलीकड रणनीती आखणाऱ्या कोटेंना आणि त्यांच्या रणनीतीला आणि त्यांच्या एकूण कार्यपद्धतीला विरोध केला, बरोबर? का विरोध इतका? कोणाला? तुमचा विरोध त्या पक्षाला, पक्ष नेतृत्वाला? आमचा विरोध कुठल्या पक्षाला नसतो, कुठल्या व्यक्तीला नसतो साहेब, त्याच्या विचारधारेला असतो. आज मला सांगा, आज मोदी काँग्रेसच्या विरुद्ध बोलतात, काय त्यांचं काय भांडण आहे का? विचारधारेला विरोध करतात. हे जे 370 कलम,
गोहत्या ह्या सगळ्या गोष्टीवरती ते मत पटत नव्हतं. ही विचारधारा वेगळी आहे, त्या विचारधारेवर टीका करत होतो. आजही ते आम्ही सगळ्या गोष्टी केल्यात ना. 370 कलम रद्द केलं का नाही? आमची मागणी कधीची होती जनसंघाची. आज आम्ही सगळं करून आलो का नाही? ती विचारधारेला विरोध असतो, व्यक्तीला विरोध नसतो. आज एवढा पक्ष वाढलाय महाराष्ट्रात, देशात, राज्यात, इव्हन जगभरामध्ये नेते म्हणतात भाजपाचे की जगातला सर्वात मोठा पक्ष. हे स्व कार्यकर्त्यावर झालेला आहे की आयारामवर झालेला पक्ष आहे? सर फरक असतो. हे बघा, त्याला काय म्हणतात ते, केडर आणि मास. बेस कार्यकर्ता. केडर आणि मास या पार्टी मधला फरक असा असतो की केडर पार्टीमध्ये 4च कार्यकर्ते असू दे ते यशस्वी होतात. मास पार्टीमध्ये 100 कार्यकर्ते असून उपयोग होत नाही. हा फरक आहे ना, तो फरक आता मला वाटतो. कसं असतं शेवटी बघा, प्रत्येक पक्षाची एक चढण असते. ती चढण संपल्यावर पुढे चढणच नसते, पुढे उतरणच असते. त्या हिशेबानं ह्या सगळ्या गोष्टी, त्या चढणीवरती आपण किती दिवस टिकणार आहोत त्या हिशेबानं आपण टिकलं पाहिजे, त्या हिशेबानं पावलं उचलली पाहिजे. लगेच जर तुम्ही उतरणीला लागला तर उतरण फार चढणीपेक्षा फार वेगानं उतरणीला उतरत जात. एक मी एवढंच आमचं म्हणणं आहे या ठिकाणी. माझ्या श्रोत्यामध्ये असा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे की तो स्वतःला भाजपाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून घेतो, पण आयाराम मुळे विचलित झालाय तो. त्याला काय संदेश द्या? आता हे बघा, शेवटी तू विचारधारा सोडू नको. कधी ना कधी तुला यश मिळणार आहे. हे जेव्हा हे मुंगळे सगळे जाणार आहेत तेव्हा ते तुलाच सगळं मिळणार आहे. गुळासाठी येणारे, सत्तेसाठी येणारे मुंगळे ह्या अर्थानं मी वापरलो. हो हो. ते देवासमोर पाया पडणारे मुंगळे नाहीत, ते काळे मुंगळे म्हणत नाही मी. त्यामुळे सोडू नका. आज ना उद्या हे उडून जातील पाखरं. हे एका विशिष्ट कारणासाठी आलेले लोक आहेत, ते फार दिवस टिकणार नाहीत. विचारधारा तुमची ठेवा तुमच्यापर्यंत. आज ना उद्या सगळं क्षेत्र तुमच्यासाठीच मोकळं होणार आहे, पण त्यावेळेला मात्र जी पकड तुम्ही निर्माण कराल ती पकड सोडू नका. पकड जर तुम्ही सोडला तर पुन्हा ते आयारामी घुसतील. सोडायची नाही, त्यावेळेला ताटरपणे हाताळली पाहिजेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आमची चूक तिथं झाली. आम्ही आपलं ठीक आहे, वाढतोय पक्ष आनंदामध्ये. त्यांनी पक्ष वाढवला, घडवला, बिघडवला. एक आता ही विचारधारा आम्ही बघतोय सभागृहात. असं म्हणतात की भाजपा ही काँग्रेसशी झाली आहे. कुठलाही पक्ष वाईट नसतो, त्या पक्षात राहणारी माणसाचे विचार बदलले की तो वाईट होत असतो. एवढाच फरक असतो. काँग्रेस का वाईट आहे का? समाजवादी का वाईट आहे? कम्युनिस्ट वाईट असतो का? मी माझ्या काळामध्ये मार्क्स वाचलाय, मॅक्सिम गॉर्की वाचलाय. आम्ही कॉलेजचा असताना त्यावेळेला कार्ल मार्क्स वाचलाय. मी आंबेडकर वाचलाय, डावा वाचलाय, म्हणजे आंबेडकरही वाचलाय, सावरकर बी वाचलाय. तुम्हाला मगाशी मी बोलत होतो ना, आपण बोलत असताना तुम्ही तो इतिहासाच्या पानामध्ये सांगितलात यांनी राज्य केलं त्याने. हा प्रश्न आंबेडकरांनी म्हणला होता एकदा, की म्हणला होता तुमचा कसला इतिहास आला हो? म्हणला तुमचा पराभवाचा इतिहास आहे म्हणले. तुमच्यात ग्रीक आले, शक आले, कुशाण आले, होण आले, मुघल आले, सगळ्यांनी तुमच्यावर राज्य केलं, म्हणून तुमचा पराभवाचा इतिहास असं त्यांनी म्हटल्याबरोबर त्याला सावरकरांनी मोर्चा करून उत्तर नाही दिलं, दगडफेक उत्तर नाही दिलं, दगडफेक करून पुस्तक लिहिलं. 6 सोनेरी पाने म्हणून एक पुस्तक लिहिलं. त्या 6 सोनेरी पानामध्ये हे 6 टप्पे जे आहेत ना, मी मगाशी तुम्हाला बोलताना सांगितलेले, ग्रीक, होण, शक, कुशाण, मुस्लिम, हे 6 टप्पे. हे टप्पे जरी यांनी राज्य केलं आम्हाला, पण हे राज्य करताना दुसरा जेव्हा माणूस राज्य करायला त्यावेळेला कोण होतो? आम्हीच होतो. ते पहिला माणूस नव्हता. जे शक आले त्यावेळेला शकांनी ग्रीकाकडनं राज्य ताब्यात नाही घेतलं, हिंदूच राज्य करत होते. म्हणजे हिंदूनं कधी ना कधीतरी ग्रीकांचा पराभव केला होता. शकांनी आम्हाला पराभव केला, राज्य केलं. कुशाण आले, कुशाणाने राज्य करताना शकाकडनं राज्य नाही घेतलं, हिंदूकडनंच राज्य शकाकडून घेतलं. म्हणजे हिंदू राज्य शकाचा पराभव, शकारी म्हणून चंद्रगुप्त झाला, विक्रमादित्य, आम्ही त्याचाही पराभव केला होता. असं करत करत तुम्ही मोगलापर्यंत या. मोगल लोक कोणाबरोबर लढले हो? हे पृथ्वीराज चव्हाण हेच होते ना. ते कुठे गेले? कुशाण विशाण. म्हणजे कधी ना कधी काळात आम्ही त्यांचा पराभव केला होता. आम्ही पुन्हा विजयी झालो, आम्ही जेते आहोत. म्हणून हा पराभवाचा इतिहास नाही. कितीही वेळा प्रयत्न केले तरी हा विजयाचा इतिहास आहे, हे त्याच्यात महत्व. आज ब्रिटिश आले, ब्रिटिश
ब्रिटिश एक काय हिंदू राजेच होते ना संस्थानिक सगळे. किती होते मुघल? एक दिल्लीमध्ये मोजके होते. पण 1857च्या बंडात नंतर ताब्यात घेतला 1858. सरसंचालक म्हणतात की गावातली देवळे, पानवटे, स्मशानभूमी ही आता सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. त्या मताशी सहमत आहात? काय चुकीचं काय त्याच्यात? नाही, सहमत आहात. ते काय ते पानवटे बिनवटे काय एका विशिष्ट माणसासाठीच कशाला? आपण भारताचे नागरिक आहोत आणि ह्या भूमीत राहणारा प्रत्येक जण हिंदू आहे अशी आमची संकल्पना आहे. लक्षात ठेवा. हिचं सगळं चुकालेलं आहे तुमचं. तुमच्या ज्या कल्पना आहेत तुम्ही लादायचा प्रयत्न करताय आमच्यावर. आमची कल्पना अशी आहे की ह्या भूमीच्या ह्या जम्बूद्वीपाच्या चौकटीमध्ये जो आहे तो हिंदू, भले तो जन्मानं मुसलमान राहू धर्मानं, त्याला हिंदू म्हणतात अशी आमची संकल्पना आहे. म्हणून मुस्लिम सुधारक संघाच्या ह्याच्यात निघालेला आहे. असं आम्ही पाळत नाही, पण संघाचं ते हे करायचा, द्वेष करायचा म्हणून करणारे करतात, त्याला अर्थ नाही. आजच्या आरामला संघ समजला असेल का हो? आज जे पक्षामध्ये आलेले आहेत काही, समजलं की राज्यभरामध्ये मला वाटतं बहुतेक समजलं असेल. कारण आल्या दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या दसऱ्याच्या संचलनामध्ये हाफ पॅन्ट घालून फुल पॅन्ट घालून त्याकडे घेऊन जातात. मी कधी गेलो नाही. मी संघाचा प्रियच माणूस होतो. संघाचा अतिशय मी आदर करणारा माणूस आहे विचारधारेनं वगैरे. पण मी गेलो नाही ते गेलो नाही. मी कधी सजेलात गेलो. आता हे काल आलेले लोक लगेच फुल पॅन्ट काठी घेऊन लगेच काळी टोपी घालून संचलनात जातात. बहुतेक समजलं असेल त्यांना असं मला वाटतंय. आजच्या तरुणाला काय संदेश द्या? इथेच मगाशी दिल्यासारखं आहे तिथं काम करा व्यवस्थित. विचारधारा सोडू नका तुम्ही. एखाद्या विचारधारा, हे बघा, विचारधारा ही काँग्रेसची चुकीची नाही. चुकीच्या विचारधारेचे लोक त्याच्यात भाग घेत असतात आणि माणसं चुकवत असतात. सगळ्याला देश सुधारायचा आहे. काँग्रेसला काय देश बिघडवायचा आहे का? मूळ त्याच्या अजेंड्यामध्ये देश सुधारायचाच आहे ना. त्याला सोडू नका. हे मधनं आलेले लोक स्वार्थासाठी ते सगळं चेंज करत बसतात. कुठलाही पक्ष राहो, व्यवस्थितपणे त्याची तत्व पाळा आणि सगळ्याचे एकाच समुद्रात विलिनीकरण आहे. या देशाला सुधारायचं प्रत्येक राजकीय पक्षाचं हे आहे. फक्त कम्युनिस्टाचं सोडून. का ते डावे आहेत म्हणून? नाही, डाव्याचा संबंध नाही. ते परकीय विचारधारेला जोपासतात. नाही. हे ह्या चौकटीला ते मानत नाहीत. भांडवलदाराला विरोध, ह्या चौकटीत ते मानत नाहीत. चीनमध्ये पाऊस पडलं की इथं छत्र्या उघडतात ते लोक. म्हणजे मग म्हटल्याप्रमाणे परकीय विचारधारेवर जोपासलेला हा पक्ष आहे, म्हणून विरोध करायचा. हो ना. मग हे बघा, मला सांगा, ह्या लोकांनी, ह्या कम्युनिस्टांनी तर आमचा सगळा सत्यानाश करून ठेवला. ह्या देशात त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी कम्युनिझम तर रुजवणार नाही, रुजत नाही. कारण त्याचं कारण असं आहे की कम्युनिस्ट कशावर अवलंबून आहे? निधर्म. पण ह्या देशाचा मूळ आत्माच धार्मिक आहे. तुम्ही कसं हे करणार? पण ह्या देशामध्ये धर्मनिरपेक्षता पण आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्महीनता नव्हे. धर्म राहायला पाहिजे. नाही, मी मग म्हणाल ना. हो ना, मी माझं तेच म्हणणं आहे. इमर्जन्सी मध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द त्याच्यात घातला गेला. कशासाठी घातला गेला? आणि त्याचं जे मूळ बदलायचं कारण आहे तो बदल नाही का? तो बदल कोणाला दिसत नाही. आणि मोदी बदलायला निघालाय. अरे बदललं तुम्ही. त्या मूळ ह्याच्यामध्ये काय घालायची काय गरज होती? असं वाटत नाही का की भाजपा अलीकडे खूपच लोकशाहीचं उदात्तीकरण करत आहे? का करू नये? म्हणजे एक मराठी हिंदीमध्ये एक वाक्य आहे, ह्याचं मला वाटतं बऱ्याच लोकांना वाईट वाटत असेल. भाजप लोकशाहीचं उदात्तीकरण केल्यामुळे इतर पक्षाच्या लोकांना वाईट वाटत असेल. 75 वर्षानंतर, म्हणजे जवळपास 70 वर्षानंतर भाजपा ही लोकशाही व्यवस्थेचं किंवा लोकशाही प्रणालीचं, लोकशाही तत्वाचं, लोकशाही मांडणीचं इतकं उदात्तीकरण करण्यामागचं काय? सुरुवातीच्या काळामध्ये माणसाला अनुभव नसताना आणि सत्ता नसताना काही गोष्टी बघाव्या लागतात, कराव्या लागतात. पण जेव्हा सत्ता आली तेव्हा गोष्टी कळत जातात. जसा जसा आमचा सत्तेमध्ये सहभाग होत गेला तेव्हा तेव्हा ही विचारधारा बदलत गेली. लक्षात आलं या देशाला काय हवं बदलत गेलं. असं तर नाही, त्याच्या अगोदर तर आम्ही नव्हतोच ना. जेव्हा आम्हाला मिळालं, हे राज्य मिळालं, तिथं काय बदल झाले त्याचे अनुभव घेतले. हे मिळालं, हे झालं, देश मिळाला, ते झालं, हे अनुभवानं बदलत गेलं. आणि कुठल्याही माणसाच्या व्यक्तिगत जीवनात देखील असंच असतं. त्याची जीवन पद्धती, त्याची विचारधारा
एकच असते, पण त्याला जसं जसं अनुभव प्राप्त होत जातो तसं तसं त्याचे विचार व्यवहारिकता किंवा त्याचं वागणूक बदलत जाते. लोकतंत्र को हराने के लिए लोकतंत्र को जीतना पड़ता है, तुम्हाला असं वाटतं का? असं मला म्हणजे लोकतंत्रानं सगळं जिंकून लोकतंत्र संपवायचा विचार करायचा आहे. मग गांधीची पूजा कशाला केली असते मग मोदी? हो, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला सरदार सरदार ऐका तरी ऐका तरी सरदार ऐका पटेल तरी मला ते आश्चर्य वाटतं. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला हा देशाचं स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणारा हा नेता काय तर तो भारत स्वच्छता अभियानाचा ब्रँड अँबॅसेडर. किती मोठं आश्चर्य आहे राव. काय म्हणजे हे समजण्याच्या पलीकडे आहे. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर? मला आश्चर्य वाटतंय. बरोबर आहे ना हे सगळं? काय म्हणजे मग ह्या सगळ्यात तुमचा तो मुद्दा कुठे गेला? कुठला? लोकतंत्र को हराने के लिए लोकतंत्र जिताना पडता है. हे असं चाललंय. हे बघा, लोकतंत्र हरवण्यासाठी आणि जिंकण्यासाठी जनतेची मानसिकता असावी लागते. एका नेत्याची मानसिकता असून चालत नाही. ते एका नेत्याची मानसिकता किंवा 4 लोकांची टाळकी जरी त्या दिशेनं काम केली तरी 140 कोटी जनता आहे. ती जनता एवढ्या लवकर ऍक्सेप्ट करत नाही. काँग्रेसची सत्ता एवढी खराब सत्ता आहे तरी 75 वर्ष लोकांनी त्यांना काही केलं नाही. सहनशीलतेमुळे ठेवत आले. जेव्हा लोकांना त्याच्या उलट्या होऊ झाल्या त्यामुळे लोकांनी ते काढून फेकून दिलं. हा फरक आहे सर. ही सहनशील जनता आहे. एवढं सोपं नाही आहे. मग तुमचं म्हणणं जर असं असेल तर आम्हाला अजून 100 वर्ष वाट बघावी लागतील. एवढं सोपं नाही साहेब. असं नसतं. जनतेचे जनमत बदल करणे एवढं साधी गोष्ट नाही. वाजपेयीची आठवण होते हो प्रकर्षाने लोकशाही विचारावर. प्रकर्षाने आठवण हो होते. ना, हो ना. त्यांनी स्पष्टपणे बोलत होते. नेहरूजींना बोलत होते, इंदिराजींना बोलत होते. त्यांनी स्पष्ट सांगितलं पोखरणच्या 72च्या मी दुर्गा म्हणलेलं नाही त्याला म्हणलं त्यांनी. कोणीतरी चर्चा जर चालू झाली दुर्गा म्हणलं कोणीतरी आता गप्प बसला असता आपलं नाव घ्यायला घेऊ द्यायचे म्हणून. त्यांनी स्पष्ट सांगितलं मैंने दुर्गा नाही बोला. हे तर तुम्हाला मान्य आहे ना? म्हणजे मी पण बघितलं बरं का सभागृहामध्ये लोकशाही प्रणाली, लोकशाही तत्व. म्हणजे जनमत जर का नसेल तर त्या विषयाला मी चिमट्याने देखील शिवणार नाही असा मग म्हणणार. मला सांगा, मग हे आता एक पिढी संपून दुसरी पिढी आली. मग तुम्हाला असं का वाटलं लोकतंत्र को हराने के लिए आमच्यात काय न्यूनगंडता राहिली आहे? तुम्हाला असं का वाटतं अजून बी आम्ही ते करायला लागलो? संशय काय येतो? कुठल्या बाजूने? काँग्रेसला आहे. हं? काँग्रेसला आहे तुम्ही. काँग्रेस ही पराभूत मानसिकतेची आहे हो. ती सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या गोष्टी त्या करणारच आहेत. त्याकडे लक्ष देऊ नका. मी सामान्य लोकांच्या विचाराबद्दल बोलतोय. तुमचा विचार ऐकून मला सामान्याच्या विचाराचा आठवण झाली म्हणून बोलतो. मी काँग्रेस म्हणून बोलत नाही. काँग्रेसला तर अधिकारच नाही आहे काही बोलायचा. विचारधारा आहे का हो समाजवाद आता काँग्रेसमध्ये जिवंत? काँग्रेसमध्ये आहे जिवंत. तुम्ही कशाला? भारत हा समाजवादावरच आधारलेला आहे ना. हिंदुत्वावर नाही आहे. हिंदुत्व हे समाजच आहे ना. सनातन हा समाजच आहे इथला. आणि सनातन धर्माचा मूळ सर्वे संतू निरामय आहे. आमची घोषणा एक नाही आहे. सर्वे संतू म्हणजे ह्या चौकटीत राहणारा प्रत्येकाला आरोग्य मिळो. पण तो कुठल्या धर्माचा असो. मी तुम्हाला तेच कल्पना सांगून आलोय. हिंदुत्वाची आमची कल्पना वेगळी आहे. तुम्ही समजून वेगळं आम्हाला बळजबरीनं आमच्यावर आरोप करताय. कसले आरोप? सर्वे संतू निरामया. आरोप कोण कुणाचे कोणावर केले? आता तुमचं जे चालू आहे ना हिंदुत्व, प्रखर हिंदुत्व. हे म्हणून म्हणतो तसं नाही आहे. हे हिंदुत्व ते नव्हे. आमची जी म्हणजे काँग्रेसचा जो आरोप आहे की प्रखर हा, तसं हिंदुत्व नाही आहे. असणाऱ्या विचारधारेने देशाला घातक आहे. काही नाही आहे. आता मला सांगा, सावरकर बद्दल आता बोलतायत. कोण काँग्रेसवाला बोलू दे बघू त्याच्या बरोबर सावरकर रॉंग होते म्हणून. महाराष्ट्रातला नेता का बोलत नाही हो? आता जे नेते फिरतात ना राहुल गांधीचा झेंडा घेऊन व्यासपीठावर बसतात, त्यांनी म्हणू दे राहुल गांधी बरोबर बोललेत म्हणून. सावरकरांविषयी त्यांचं मत अगदी बरोबर आहे म्हणतात का? मी तुम्हाला एक असा आरोप करतो, तुमच्या बाजूने झेंडा घेऊन हिंदुत्वाचा झेंडा घेऊन फिरणारे काँग्रेसी नेते आज भाजपमध्ये आहेत. त्यांनी आम्हाला हिंदुत्व सांगा. सावरकरला हिंदुत्व ह्या दृष्टिकोनातून बघत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या शब्दावर घेतोय. तुम्ही जे म्हटलंय नाही की त्यांनी सांगावं काँग्रेसवाल्यांनी सावरकर, तुम्ही म्हणताय बरोबर आहे. राहुल गांधी ज्या पद्धतीने मंचावर टीका जे करतात काय असेल ते मी सांगावं त्यांनी बरोबर आहे म्हणून. बरं मे बी जे काय असेल ते. मग मी आता असं म्हणेन किंवा
आताच्या हिंदुत्वाचा झेंडा घेऊन फिरणाऱ्या काँग्रेसी, जे पूर्वी काँग्रेसी होते आणि आता भाजपाचे आहेत, त्यांनी सांगावं मग आम्हाला हिंदुत्व. त्यांना येतच नाही. तर आता मी त्याच्याबद्दलही बोलत ना. मी 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 काय बोललो त्यांच्याबद्दल? मी सॉफ्ट कॉर्नर मी बोललो का त्यांच्याबद्दल? जे चाललंय वस्तुस्थिती आहे. पण आम्ही जुने लोक बाजूला पडले, हेच माझं दुखणं होतं. ह्यांचंच राज्य चालू आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की कुठंही विचारणारा ही आता नाहीये. नाही, आम्ही आहोत. आम्ही जुने विचारधारा घेऊन आहोत. आम्ही ज्याचं वय वर्ष 60 आणि 70 झालंय, ती विचारधारा आणि तत्व, आदर्श, नेतृत्व, कर्तृत्व, योगदान हे सगळं आहे. सावरकर हिंदुत्ववादी होते, पण अंधश्रद्धेला नव्हते. त्यांनी काय म्हणलं होतं? गायला 33 कोटी. काय नाही म्हणले? गायला साप झाला तर गाय मरते का नाही? मग कसलं गायला 33 कोटी देव असतात म्हणले. आणि मांसाहार बंद करण्याबद्दल त्यांचं एक मत होतं, माहित आहे का? ज्याला जे पचतं ते त्यांनी खावं. खाणं हा विषय धर्माचा नाही. ज्याला जे पचतं ते त्यांनी खावं. म्हणजे एखाद्या मुस्लिम माणसाला जर ते पचत नसेल तर त्यांनी खाऊ नये, आणि एखाद्या हिंदूला जर ते पचत असेल तर त्यांनी खावं. हा आरोग्याचा विषय आहे मुळामध्ये. हा धर्माचा विषय नाहीये. त्याने स्पष्टपणे लिहिलेला आहे. तुम्ही 6 सोनेरी पानं वाचा त्यांची, आणि समग्र सावरकर वाङ्मय जर वाचलात, तुमच्या लक्षात येत आहे त्यांचा हिंदुत्ववाद असा नव्हता. हे म्हणजे वाचनावरून सांगतो बरं का, की त्या हिंदुत्वाचे आम्ही पाईक आहोत. क्या बात आहे. ते आता कुठे दिसना ना, ही आम्हाला खंत आहे सर. ती दिसना आहे, खंत आहे. म्हणून थोडस सावरकर विचार देखील कमर्शियल झाला बघा. म्हणून म्हणतो आम्हाला राग काय येतो. पण तो एवढं जरी सांगितलं तरी, आता शरदराव पवार इतके जुने जाणते आहेत, सगळ्या सावरकरच्या कार्यक्रमाला त्यांनी असतात. मग इथं त्याला सांगायला का जातं? कुठं राहुल गांधीला हे रॉंग आहे, हे बोलायचं नाही, हे बोला तर आम्ही तुमच्या बरोबर येणार नाही, का म्हणत नाही तो? का म्हणत नाही? सत्तेची लालसा असते. हे का बोलत नाही सांगा ना. अरे तुमचा मानबिंदूला त्यांनी हात घालतोय. सावरकर हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे का नाही? आंबेडकर, सावरकर हे आमचे सगळे महाराष्ट्राचे मानबिंदू आहेत. तुमच्या मानबिंदूला तो हात घालत असताना मग छत्रपती शिवाजींना बोलल्यावरती जाणार का तुम्ही? असं नाही. हे सगळेच आमचे शूरवीर आहेत. त्यांच्याविषयी त्यांना बोलू देता का म्हणे? भले आमचेही लोक बोलले असतील, दॅट इज रॉंग, चुकीचं आहे. आम्ही त्यांना आराध्य मानतोय, छत्रपतींना, सावरकरांना, आंबेडकरांना. आंबेडकरांचे तर उपकार काय फक्त आमच्यावर नाही हो, संपूर्ण देशावरतीच आहेत. शहराच्या विकासासाठी अनेक पद्धतीने, नव्या पद्धतीनं, नव्या अंगाने विचार केला जातोय की सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर पक्षाची आणि पक्षाची बाजू मांडत असताना शहराचा देखील विकास मध्ये साधला पाहिजे. ह्याच्यासाठी काही जाणकार, अनुभवी नेतृत्वाची गरज आहे. आणि असंच नेतृत्व जर का पुन्हा सभागृहात दिसलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शहराच्या विकासाला एक वेगळी दिशा मिळेल. पण तितका आदब आणि तितकी मर्जी अशा ज्येष्ठांची नौख्याने देखील राखली पाहिजे. काका, तुम्ही आलात, आमच्याशी दिलखुलासपणे चर्चा केलात, तात्विक वाद होते तितक्याच ताकदीनं तुम्ही देखील मांडला. राहणारच, हे तर राहणारच आहेत. वादाशिवाय विकास होत नाही. क्या बात आहे. आणि तितक्याच ताकदीनं तुम्ही मांडलात. धन्यवाद. नमस्कार.